तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। सर, काय सांगणार, तिरंगा रॅली तुम्ही सहभागी झाले? नाही, मोठ्या प्रमाणावर तिरंगा रॅली यात्रा संपूर्ण महाराष्ट्र देशात होत आहे आणि आज नागपूर जिल्ह्यामध्ये यात्रा होते आहे। हजारो सर्वसाधारण नागरिक जनता यात्रेमध्ये सहभागी झालेली आहे आणि जनता ही मोदीजी सोबत आहे, जनता सेनेसोबत आहे आणि भारताच्या सेनेने जो पराक्रम केला, आपल्या देशासोबत छेडछाडी करणाऱ्या पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून दहशतवाद्यांना ज्या पद्धतीने दहशतवादाचा बिमोड केला, अमेरिकेसारख्या देशांनी त्यांच्या वृत्तपत्रामध्ये त्यांच्या वाहिन्यामध्ये भारत देशाने केलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या पराक्रमाचं त्या ठिकाणी उदो केला आहे। संपूर्ण जगाने भारताची शक्ती बघितली आहे आणि म्हणून भारत देशाची जनता मोदीजी सोबत आहे, भारताची जनता ही सेनेसोबत आहे आणि सेनेने ज्या पद्धतीने मोदीजींनी म्हटलं आहे की सेना को पूरी खुली छूट है, तर भारताच्या जनतेनेही सेनेला हे या ठिकाणी आज भारताची जनता सेनेच्या मागे उभी झाली आहे। काँग्रेस जय हिंद रॅली काढते या रॅली? नाही, काँग्रेसची रॅली पॉलिटिकल आहे, ही रॅली नॉन पॉलिटिकल आहे। काँग्रेसच्या रॅलीमध्ये राजकीय स्मेल आहे। या रॅलीमध्ये तुम्ही बघताय कोणी भाजपचा झेंडा घेऊन नाही तर भारताचा तिरंगा झेंडा घेऊन आहे। सगळा देश मोदीजींसोबत आहे, दुसरीकडे विरोधक मोदीजींवर टीका करतायत। मोदीजीवर टीका करून सूर्यासमोर त्या ठिकाणी दिवा दाखवण्यासारखं आहे। मोदीचं कर्तृत्व जगाने बघितलं आहे, 198 देशांनी बघितलेलं आहे। त्यामुळे मोदीजींनी आपल्या भारताची मान जगात उंच केलेली आहे आणि या जगामध्ये आज भारत देश सर्व शक्तिमान म्हणून पुढे आला आहे। संजय राऊतांनी मोदी शहांवर टीका केलेली आहे। नाही, यावर नंतर बोलू। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।